मम्मा काय बनवू? अंड्याची चटणी. ओके. हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग स्टार्टिंगचा व्हिडिओ छोटासा पाहून तर तुमच्या लक्षात आलंच आहे की मी आज तुमच्यासोबत कुठली रेसिपी शेअर करणार आहे. तर आज आपण बनवूया माझ्या पिल्लूच्या फरमाईशवर मस्त अशी छान कैरीची चटणी. तर सध्या उन्हाळा चालू आहे आणि सगळीकडे छान छान मस्त कैरी भेटतात आणि मला तर असं वाटत नाही की कोणाला कैरीची चटणी आवडत नसेल. बऱ्याच जणांना कैरीची चटणी खूप जास्त आवडते आणि यातलं एक युनिक गोष्ट म्हणजे जेवढी आंबट कैरी असेल तेवढं हे चटणी खूप छान बनते. गोड कैरी असेल तर एवढी विशेष बनत नाही, आंबट गोड लागते चटणी, पण आंबट कैरी असेल तर अतिशय अफलातून टेस्ट येते. तर चला मग आज माझ्या छोट्याशा पिल्लूच्या फरमाईशवर मी बनवणार आहे चटणी. तर आपण पाहूयात ही कैरीची चटणी कशी बनवायची. तर सगळ्यात अगोदर आपल्याला चटणी बनवण्यासाठी लागणार आहेत मँगो, छोटी कैरी. जसं की मी तुम्हाला म्हटलं, आंबट कैरी असेल तर अजून चांगलं, जेणेकरून आपली चटणी खायला खूप जास्त छान लागेल. नंतर आपल्याला त्यासाठी लागणार आहे एक कांदा, 2-4 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, जिरे, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. एवढं अशा साहित्यामध्ये एवढी सुंदर आणि टेस्टी चटणी आपल्याला बनवून मिळणार आहे. आणि महत्त्वाचं यात म्हणजे गॅस पेटवायची गरज नाही, कुठली फोडणी द्यायची गरज नाही, फक्त मिक्सीला आपल्याला एक फिरवायचं आहे आणि अगदी 15 मिनिटात ही टेस्टी चटणी आपल्याला बनवून तयार होते. कुठल्याही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा टिफिनला आपण ही चटणी नक्कीच नेऊ शकतो. मला तर सगळ्यात जास्त उन्हाळ्याचा सीझन ह्याच गोष्टीमुळे आवडतो की मस्त कैरीची चटणी खायला भेटते. आणि आमच्या इथे तर जसा समर चालू झाला, कैऱ्या यायला लागल्या तेव्हापासून ही चटणी जोपर्यंत आंबे पिकत नाही तोपर्यंत चालूच असते. जेव्हा रसाचं सीझन सुरू होईल तेव्हाच ही चटणी बंद होते. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा ही चटणी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर कांदा कापून घेतला. अगदी बारीकसुद्धा आपल्याला कांदा कापायचा नाही, कारण ॲटोमॅटिकली मिक्सीमधून तो बारीक होतोच. नंतर आपल्याला कैरीलासुद्धा व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. आणि अधूनमधून माझ्या इल्लू पिल्लूचं चालूच आहे की झालं का मम्मा, काय करते, कशी करते आहे. मुलांना आपण नवीन काही करायला म्हटलं की खूप जास्त एक्साइटमेंट असते आणि तसंच काहीसं माझ्या पिल्लूचं सुद्धा आहे. त्याला जर मी काही कुठली गोष्ट करते किंवा त्याला सांगून जर केली किंवा त्याला विचारून किंवा सांगून बनवत असेल ना, तो सारखं माझ्या आजूबाजूला फिरत राहतो. तसंच आजसुद्धा तसं एवढं स्पायसी चटणी तो खाणार नाही, पण फक्त मम्मा तू बनव, कशी बनवतेस हे पाहण्यासाठी तो खूप जास्त एक्सायटेड होता. आणि खरंच पूर्ण चटणी होईपर्यंत तो माझ्या आजूबाजूला फिरत होता. तर आता आपण आंब्यांना स्वच्छ असं धुवून घेऊयात. एक बाऊल मोठा भरून चटणी बनवण्यासाठी 2 आंबे सफिशियंट आहेत. तर ते आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर कट करून घ्यायचे आहेत. हवं तर आंबे खूप रट असतील आणि कोवळे नसतील तर आपण बटाट्याची साल्टे, त्याने आपण मँगोचे साल्टेसुद्धा काढून घेऊ शकतो वरतून थोडे थोडे. पण जर कवळी कैरी असेल तर काहीसुद्धा गरज नाही आहे, डायरेक्टली आपण कट करून त्यामध्ये टाकली तरीही चालतं. तर अशा पद्धतीने आपण कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि नंतर मिक्सी जारला आपल्याला कैरी फिरवून घ्यायची आहे. अगोदर आपण कैरीला फिरवून घ्यायचं, जेणेकरून कैरी अतिशय बारीक होईल. नाहीतर सगळं साहित्य आपण एकदाच आतमध्ये टाकलं तर कैरीचे तुकडे बारीक होणार नाहीत. थोडंसं जाड असल्यामुळे कैरीला बारीक व्हायला बराचसा वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो आपण अगोदर मिक्सी जारमध्ये कैरी बारीक करून घ्यायची आणि कांदा, लसूण, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर नंतर ॲड करायची. तर आपली कैरी कापून झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात. मी अगदी बारीकसुद्धा तुकडे केलेले नाहीत आणि अगदी मोठेसुद्धा नाही आहेत. मध्यम आकाराचे आपल्याला कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला मिक्सीला एक 5 मिनिटं कैरीचे तुकडे फिरवून घ्यायचे, जेणेकरून एकदम बारीक होतील आणि कैरी खायला सुद्धा कैरीची चटणी छान लागेल. आपल्याला ओबड-धोबड चटणी अजिबात बनवायची नाही आहे.
अगदी मऊसर आणि बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेलच. तर असं करून आपल्याला अगोदर कैरीचे तुकडे बारीक करून घ्यायचे आहेत. एक 5 मिनिटं मी जसं म्हटलं त्यानुसार. नंतर चमच्याच्या साहाय्याने एकदा चेक करून घ्यायचं आणि बऱ्यापैकी आपली कैरी बारीक झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये लसूण आणि कांदा ॲड करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ पण लगेच ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. कैरीची पेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि कांदा मी ॲड केला आहे आणि इकडे तिकडे माझ्या इल्लू पिल्लूकडे लक्ष देत माझं आणखी कैरीची चटणी बनवायला सुरुवात आहे. जेव्हा आपण एकटे असताना स्वयंपाक बनवतो तेव्हा एवढं बर्डन नसतं, पण जेव्हा मुलं आपल्या आजूबाजूला आहेत किंवा मुलांचं आपल्याकडे लक्ष आहे, अशा वेळेला खूप काळजी करून आपल्याला स्वयंपाक बनवायचा असतो. कारण ते कधी जवळ येतील, कशाला हात लावतील काहीसुद्धा सांगता येत नाही. मुलांवर ट्रस्ट करून अजिबात चालत नाही. आणि लास्टची प्रोसेस व शेवटची प्रोसेस म्हणजे आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि लाल मिरच वरून टाकून 1-2 मिनिटं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि फायनली आपली कैरीची चटणी बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. तर अगदी एक 10 ते 15 मिनिटामध्ये ही सुंदर चटणी आपण बनवू शकतात. जर कधी भाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा बनवायचा कंटाळा आला असेल, टिफिनला काही नाव सुचत नसेल, तर एक पोळी आणि ही चटणी टाकून आपण नक्कीच घेऊन जाऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यात थोडीशी लाल तिखट टाकल्यामुळे अतिशय काही स्पायसी जास्तसुद्धा नाही आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. तर अशी सुंदर आणि मस्त टेस्टी कैरीची चटणी तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा. तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तर यामध्ये अगदी काही फोडणी वगैरे घालायची नाही, कुठले जास्त जिन्नससुद्धा ॲड करायचे नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे बनवायलासुद्धा अतिशय कमी वेळ लागतो. आता आपण ही सुंदर चटणी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. तर अशी होती माझी ही आजची छोटीशी कैरीची चटणीची रेसिपी. आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन आणि टेस्टीज रेसिपीसोबत. जर तुम्हाला आणखी काही समर रेसिपीज हव्या असतील तर मी माझ्या चॅनलवर दररोज नवीन समर रेसिपीज अपलोड करत आहे. तर तुम्ही एकदा जाऊन नक्कीच विजिट करा. तुम्हाला भरपूर आणि टेस्टीज रेसिपीज पाहायला मिळतील. तर तुम्ही फायनल लुकसुद्धा पाहू शकतात. कैरीची चटणी खूप छान झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असं वाटेल की छोट्या मुलांना आपण हे देऊ शकतो का नाही. आपण लाल तिखटचं प्रमाण अगदी कमी टाकायचं. जेवढं मी टाकले त्याच्या हाफसुद्धा टाकलं तरी चालतं. तेवढं टाकून आपण आपल्या मुलांना ही चटणी नक्कीच खायला देऊ शकतो. अतिशय जास्त काही स्पायसी नाही आणि त्यामध्ये कैरी आंबट असल्यामुळे मुलं ते नक्कीच आवडीने खातील असं मला वाटतं. तर अशी होती आजची छोटीशी रेसिपी. आणखी भेटूयात आपण नवनवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.